घरातली सगळी कामं आवरली की आपलं चाललेलं असतं, हिचा व्हिडिओ बघ, तिचा व्लॉग बघ. माझं सुद्धा आज असंच चाललं होतं आणि एक जणीचा व्हिडिओ बघताना म्हैसूर पाकाची रेसिपी आली. तिनं म्हैसूर पाक केलेला दाखवला होता आणि एकदम सहजासहजी तो केला होता आणि एकदम भारी झाला होता. म्हटलं हम बिकसी से कम नाही, म्हणून मी पण लागले कामाला आणि 2 वाटी साखर घेतली एका कढईमध्ये, 2 वाटी तूप वितळवायला ठेवलं आणि 2 वाटी बेसन सुद्धा घेतलं होतं, मोजून ठेवलेलं साईडला. आणि याच्या आधी पण मी एकदा म्हैसूर पाक केलेला होता. तो एवढा परफेक्ट जमला नव्हता, पण बऱ्यापैकी जमला होता. नंतर साखरेत वाटीभर पाणी घातलं, 2 वाटी साखरेत, आणि त्याचा एकतारी पाक करायला ठेवला. पाक चांगला झाला. नंतर त्याच्यामध्ये मी जे बेसन घेतलं होतं ते बेसन चाळून घेतलेलं या पाकामध्ये घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनिटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे वितळवायला तूप ठेवलं होतं ते घातलं. 1 वाटी तूप पहिला घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. थोडा वेळ अशा पद्धतीने हलवून घेतल्यानंतर ते तूप सगळं त्या बेसनमध्ये मुरतं आणि परत आणि वरून उरलेलं जे तूप होतं ते थोडं थोडं करून मी याच्यामध्ये घातलं. माझं तूप थोडं जास्तच कडलेलं असतं कायम, त्यामुळे थोडं तळाशी काळपट दिसत आहे. आणि नंतर अशा पद्धतीनं सगळं तूप याच्यामध्ये घातल्यानंतर कढई थोडी स्टीलची होती, त्यामुळे खाली थोडंसं लागत होतं, ते करपत होतं आणि जाळी सुटायला लागली त्या बेसनला. म्हटल्यावर मी एका ताटामध्ये ते काढून घेतलं मिश्रण आणि जे उलात नव्हतं त्यानं चांगल्या पद्धतीनं थापून घेतलं. अशा प्रकारे जर चौकोनी ट्रे असला तर त्याच्यामध्ये छान आकार येतो, पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी ताटातच घातलं. अशा पद्धतीनं थोडंसं सुकल्यावर त्याच्या वड्या कट केल्या, कारण एकदमच सुकलं तर म्हटलं त्याच्या वड्या पाडायला येणार नाहीत, म्हणून थोडं सुकल्यावर कट करून घेतल्या होत्या. आणि नंतर 1 तासाभरानं बघितलं, छान अशा वड्या पडल्या होत्या. पण म्हैसूर पाक काय जमला नव्हता, ही बेसनची वडी झाली होती आणि खाणारे सगळे म्हणत होते चवीला एकदम भारी झालंय म्हणून. आणि अशा पद्धतीनं आपण कधी कधी करायला जातोय आणि होतं एक. आता हे सगळं कशामुळं झालं मला खरंच माहिती नाही, काय कमी पडलं, जास्त झालं किंवा कोणती प्रोसेस चुकली आणि त्यामुळं माझा म्हैसूर पाक फसला. म्हैसूर पाक फसला तरी वड्या मात्र परफेक्ट जमल्या होत्या. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.